मी आहे आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. आज सुट्टीचा दिवस होता. म्हटलं चला कुठेतरी छान असं फिरायला जाऊया आणि येऊन पोचले CSMT रेल्वे स्टेशन. याला ना आम्ही ट्रेनचं घर म्हणतो. इथे लाईनीमध्ये खूप साऱ्या ट्रेन लागलेल्या असतात. आता ही जाताना रिकामी ट्रेन दिसते, पण ही खूप नंतर पूर्ण भरून जाते दादर स्टेशनला. चालत चालत आले CST स्टेशनच्या बाहेर. इथे बाजूला GPO आहे, पोस्ट ऑफिस, आणि हा स्टेशनच्या बाहेरच लागून डेपो आहे, बस डेपो. आता नवीन सुरू झालेल्या या बस पण आहेत AC वाल्या. आणि इथून बघत होते बसने जाण्यासाठी गेट ऑफ इंडियाला, तर बससाठी खूप लाईन होती. मग विचार केला टॅक्सीने जाऊ. निघालो आम्ही टॅक्सीने. इथे शेअर टॅक्सी पण मिळतात की ज्या शेअरिंगमध्ये तुम्हाला गेट ऑफ इंडियाला सोडतात. हा एक छान कबूतरखाना बघितला आम्ही. किंवा तुम्ही डायरेक्ट पण टॅक्सी करू शकता, पण थोडं पुढे येऊन टॅक्सी केली तर ती रिजनेबल पडते. आणि मग टॅक्सीने आम्ही निघालो. जाता जाता शेजारी भरपूर साऱ्या गाड्यांचा आवाज, जुन्या बिल्डिंगी, जुने ऑफिसेस, जुने चर्च, असं खूप काही इथे जाता जाता तुम्हाला बघता येतं. ब्रिटिशांच्या काळामधल्या बिल्डिंगी असल्याने त्यांचं बांधकाम पण वेगळ्या पद्धतीचं असतं. आणि सुट्टीचा दिवस होता त्यामुळे रस्त्यावर गर्दी पण नव्हती, ट्रॅफिकही नव्हतं. आरामात चाललेलो आम्ही आणि वेळ संध्याकाळची होती त्यामुळे खूप शांत वाटत होतं. सिग्नल लागला, थांबलो. ही रिझर्व्ह बँक, त्यानंतर पुढे चर्च आहे. इथून ही जाताना आम्हाला दिसली लायब्ररी. खूप सुंदर बांधकाम आहे हे. असे खूप सारे बरेचसे ऑफिसेस आहेत. हे एक चर्च बघितलं आणि सूर्य कसा मावळतीला आलाय, खूप छान वाटत होतं. फायनली येऊन पोचले गेटवेला. गेटवेला आल्यानंतर इथे चेकिंग करतात बॅग आणि आपल्याला. आणि हा बघा गेट ऑफ इंडिया, मुंबईचं प्रवेशद्वार. आणि याच्या समोर आहे समुद्र. भरपूर प्रमाणात इथे माणसं येतात. खूप लोक इथे दिवसभर असतात. कोणी शूटिंग करत असतं, कोणी फिरत असतं, कोणी पिकनिकला आलेलं असतं. आणि इथे फिरताना काहीच वाटत नाही. इथे फोटोग्राफर पण असतात जे तुमच्याकडनं पैसे घेऊन तुमचे फोटो काढतात आणि लगेच तुम्हाला फोटो देतात. स्टेशनवरून गेट ऑफ इंडिया टॅक्सीने कमीत कमी 10 ते 15 मिनिटाचं अंतर आहे. आम्ही डायरेक्ट प्रायव्हेट टॅक्सीने आलो होतो त्यामुळे 35 रुपीसच झाले. इथून आपण समुद्र बघू शकतो. इथून अलिबागला जाण्यासाठी पण बोटी निघतात. त्याचप्रमाणे जर तुम्हाला समुद्रामध्ये फिरायला जायचं असेल तर इथून 150 रुपये तिकीट घेऊन हे आपल्याला अशा प्रकारे समुद्रामधून फिरवून आणतात. ती पहा चालली आहे एक बोट. ही बोट अलिबागला चालली आहे. यामध्ये खूप सारे प्रवासी बसलेत. 1.5 तासाचं अंतर आहे अलिबाग. आणि आता ही आलेली आहे एक बोट जी लोकांना समुद्र दर्शन करून घेऊन आली आहे. अर्धा तास फिरवते ती. 150 रुपीस याचं तिकीट आहे. सर्वजण छान प्रवास करून आले. हे आपल्याला फिरवून आणतात एकदम सुरक्षितरित्या. आता मी तुम्हाला दाखवते मुंबईचं ताज हॉटेल. हे बघा, हीच ती वास्तू. हे ताज हॉटेल जेवढं बाहेरून सुंदर दिसतं तेवढंच हे आतमधूनही खूप सुंदर आहे. अशा प्रकारे आजची संध्याकाळ खूप सुंदर गेली गेट ऑफ इंडियाला भेट देऊन. आणि शेवटी निघाले घरी जाण्यासाठी.
तुम्हाला जर माझ्याबरोबर असंच फिरायला आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.